हाय गाइस, वेलकम बॅक टू भटकंत ब्लॉग्स. सो आज आपण चाललो आहे पोहोच फोर्टला. पोहोच फोर्ट इकडनं 53 किलोमीटर आहे आणि तुम्हाला बोललोच होतो की कोणते भेटूया कुठल्या तरी रोडवरती. सो आज आपण चाललो आहे गुजरात रोडला आणि आपल्यासोबत आहे राम धडस ब्लॉगिंग एक्सप्रेस आणि आमची शुभम कदम तिकडे आहे. तर आज आपले एक मस्त एक ट्रॅकिंग होणार आहे, ट्रॅकिंग व्हिडिओ होणार आहे. सो चलो आपल्या ट्रॅकिंगला चालू करूया. वरती तर दिसते धुका आहे पूर्ण, तिकडे वर जायचंय आपल्याला आणि त्या धुक्यामुळे वरचं काय दिसत नाही. तर नाही मिळत का रे? तिथंच जायचं आहे आणि हा आपला रोड आहे. सुंदर असा अप्रतिम व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकताय. गाईस तुम्ही तो तिकडे वरती बघू शकताय, हा फोर्ट आहे पूर्ण एक नंबर. पण आता आम्हाला हा विचार आलाय की इकडं वरती जायचं कसं, कुठनं रस्ता आहे ते शोधतो आम्ही सध्या. सो आपला ब्लॉग आता इकडनं स्टार्ट होतोय आणि आपली पलटण आहे मागे, ही तुम्ही बघू शकताय. गावची बेर एका आजीने आम्हाला रोड दाखवला. चला तर मग आपल्या ब्लॉगिंगला स्टार्ट करूया. आज खूप पाऊस नाही एवढा पण नाही जेवढा सकाळी होता. आता कमी आहे पाऊस. 11:15 वाजले. तर थोडी एन्जॉयमेंट आहे, आपल्यासोबत पब्लिक पण आहे, ब्लॉगर्स आहेत, पाठवून येतात आहे. आणि तर आमच्यासोबत ते भटकंती ब्लॉगर पाऊस येत आहे पब्लिक. तर आपण थोडंच वेळात वरती वायर गेले का? पार्सल घरातून आणलंय घरात. मी आजारी पेशंट आजारी असून तुम्हाला व्ह्यू दाखवून शकत, कारण का मी झाडीमध्ये आहे. आपल्या ब्लॉगिंग चॅनलची ही पहिली ट्रॅकिंग आहे. सो आपल्याला अजून अशा खूप साऱ्या ट्रॅकिंग करायच्या आहेत. इथून चाललो आता आपण. ज्यांनी पण लावलेत ना त्याचा मनापूर्वक आभार.
कारण का त्याच्यामुळे आज आम्ही हा फोर्टवरती चढायला चाललोय. कारण का इकडे रस्ते चुकण्यासारखे खूप रस्ते आहेत, तुम्हाला रस्ते भेटणार नाही असे रस्ते तिकडे. सो ज्यांनी पण हा ॲरो लावलाय, धन्यवाद भाई किंवा ताई, ज्यांनी लावलाय त्यांच्यासाठी खूप मनापासून आभार. इकडे आला तर पावसाळ्यातलीच खरी मजा आहे इकडे फिरण्यासाठी. कारण का जास्त करून माणसं थंडीत, पावसाळ्यात आणि ट्रेकिंगसाठीच येतात. तुम्हाला वाकून वगैरे जावं लागेल. तो आमचा बघू शकता हा एक धबधबा आहे. आणि आम्हाला इथे नवीन अजून पब्लिक भेटले इकडे. आमचा एक माणूस खूप दमलाय, खूप 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 म्हणजे आज तुम्ही मला समजते. सो व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा अजून एवढा चढायचा बाकी आहे. आपल्याला बरोबर फिरून जायचं आहे. हा तुम्हाला इकडनं दाखवतो बाकीचा व्ह्यू. दोन डोंगर आहेत जे एकामेकाला मिळून आहेत. सो गाईज हा सगळा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. आणि इथे शेअर संपवतो. हा पूर्ण व्ह्यू आहे. आपण वरती पोचलोय आणि पोचल्यावरती सगळ्यांना लागले भुका. तर आणलेलं थोडासा लसूण चिवडा ते खातोय आता. लसूण चिवडा. सो या तुम्ही खा. फायनली वरती पोचलो. तो तुम्ही तिकडे समोर बघू शकता मंदिर आहे. चला तर मग ते जरासं दर्शन घेऊया. कोणाचं मंदिर आहे बघूया. हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. तुम्ही बघताय काहीच दिसत नाही समोरचं. एवढा धुक्का आहे.